आज बोलायचं नाही, तुमच्याविषयी दोन शब्द सांगायचे. आतापर्यंत तुम्ही हजारो संधी दिल्यात. तुमच्या सगळ्या संधींचं सोनं करून आम्ही समाजात उभं राहिलोय. तुमच्या सगळ्या संधींचं समाजात उभं करून आम्ही समाजात उभं राहिले. तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा प्रचार करत आम्ही समाजात आज उभे राहिलो. तुम्ही दिलं ज्ञान म्हणून अज्ञानातून आम्ही आज बाहेर आलोय. तुम्ही दिलेल्या ज्ञानातून आम्ही अज्ञानातून बाहेर येऊ लागलोय. स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी करू लागलो. स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी करू लागलो. असं लोक म्हणतात तसं खोटं मोठं कौतुक नाही करत आहे मी. जसं लोक म्हणतात तसं खोटं मोठं कौतुक नाही करत आहे महाराज. आमच्या मनातली प्रतिमा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुमचा प्रेमळ स्वभाव हे सगळ्यांसमोर आज मी आणण्याचा प्रयत्न करतो. जे सगळ्यांना शक्य झालं नाही, म्हणजे आम्ही तुमच्याबरोबर कंटिन्यू असतो म्हणून आम्ही तुम्हाला जास्त ओळखू शकतो. तोच स्वभाव मी सगळ्यांसमोर आज आणण्याचा प्रयत्न करतो. महाराजांच्या कौतुकाचं वर्णन मी काय सांगावं. एखाद्या समाजसेवकालाही लाजवेल असं तुमचं कर्तृत्व सगळ्यांना आता समाजात हळूहळू कळू लागलं. एखाद्या समाजसेवकालाही लाजवेल असं तुमचं कर्तृत्व हळूहळू समाजात कळू लागले. गोरगरिबांसाठी सदैव महाराज तुम्ही उभे राहिले. गोरगरिबांसाठी महाराज तुम्ही सदैव उभे राहिलेत. गरिबांचं घर वाचवण्यासाठी झगडणारे महाराज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. गरिबांचं घर वाचवण्यासाठी झगडणारे महाराज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. डोळ्यात पाणी नाही अजून माझ्या. डोळ्यात पाणी नाही माझा, पण माझा कंठ दाटून आला. डोळ्यात पाणी नाही पण माझा कंठ दाटून आलाय. खरं सांगतो महाराज, आम्ही तुमच्या रूपातच आमचा देव पाहिजे. खरंच महाराज, तुमच्या रूपात आम्ही देव पाहिजे. आज बोलायला नाही महाराज, तुमच्यासाठी दोन शब्द सांगायला. तुम्ही महाराज नाही, आमच्यासाठी देव आहात. तुम्ही महाराज नाही, हेच तुम्ही आमच्यासाठी देवात, हेच सांगायला आलोय. देवळातल्या देवापेक्षाही जास्त आम्ही तुम्हाला मानले. देवळातल्या त्या देवापेक्षा पण जास्त तुम्हाला मानले. असं लोक म्हणतात की गुरुने दिलेलं ज्ञान कधीच व्हायचं, आणि तुम्ही दिलेलं तर आयुष्यात मला कधीच, मला नाही, आमच्या सगळ्या शिष्य परिवारांच्या वतीने बोलतो की तुम्ही दिलेलं, गुरुने दिलेलं ज्ञान कधीच वाया जात नाही. तुमच्यासारखा गुरु असल्यावर महाराज पुण्यात नाही, आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव मोठं. तुम्ही आमच्यासाठी जे काय केलंय त्याचे आज धन्यवाद म्हणायचे. तुम्ही आमच्यासाठी जे काय केलंय त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद म्हणायचे. तुमच्यासारखे गुरु कुठंच नाही हे सगळ्यांना मला हक्काने सांगायचं. आतापर्यंत असं झालं नाही, इथून पुढेही होणार नाही, आणि अस्तित्वात पुढे येणार पण नाही. हे पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. महाराज आज माझ्याकडे बोलण्यासाठी किंवा तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी काय दरवेळेस सारखे हार फुलं नाही आणले, पण माझे शब्दच आज तुम्ही तुमच्या चरणापाशी घ्या मान्य करून, आणि हेच माझं सोनं आयुष्यभर तुमच्यापर्यंत राहू द्यात. हेच माझी विनंती, माझ्याकडून नाही सगळ्यांकडून तुम्हाला. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू.